राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेच्या निवडणुकांसाठी सज्ज झालाय। पुण्यामध्ये काल पार पडलेल्या बैठकीत विधानसभेसंदर्भातली रणनीती आखण्यात आली। तसंच खासदारांना त्यांच्या जबाबदाऱ्याही वाटून दिल्या गेल्या। प्रत्येक खासदाराला त्यांच्या मतदारसंघात विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे। या बैठकीतले काही महत्त्वाचे मुद्दे: अमोल कोल्हेंना महाराष्ट्र शिवस्वराज्य यात्रेद्वारे प्रचाराची जबाबदारी दिली गेली आहे, तर अनिल देशमुखांकडे विदर्भाची जबाबदारी असेल। राजेश टोपेंकडे असेल जबाबदारी मराठवाड्याची, तर सुप्रिया सुळेंना राज्यभरात महिलांचे मेळावे घेण्याची जबाबदारी देण्यात येते। अधिक माहिती देण्यासाठी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत। मंदार, कसं नियोजन पाहायला मिळतंय राष्ट्रवादीचं शरद पवारांच्या पक्षाचं आगामी विधानसभेसाठी? शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली त्यानंतर जे काही निर्णय घेण्यात आले त्यानुसार विदर्भाची जबाबदारी अर्थातच अनिल देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वात विदर्भातले ज्येष्ठ नेते आहेत अनिल देशमुख, यांच्याकडे ती सोपवण्यात आलेली आहे। रोहित पवार यांना जबाबदारी देण्यात आली आणि खास करून महिला मतदारांना स्वतःच्या पक्षाकडे वळवण्यासाठी सुप्रिया सुळे संपूर्ण राज्यभर मेळावे घेणार आहेत, महिलांचे मेळावे घेणार आहेत। आणि त्याचबरोबर जे काही युवक मधले नेते आहेत त्या युवक मधल्या नेत्यांना देखील वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली आहे। शरद पवारांनी हे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देखील बोलवून दाखवलं होतं की महाविकास आघाडीमध्ये आपण कमी जागा म्हणजे 10 जागा घेतलेल्या आहेत, कारण आपलं लक्ष जे आहे ते लोकसभेपेक्षा विधानसभा हे अधिक आहे आणि त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नियोजन पाहायला मिळतंय। धन्यवाद मंदार या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।